नमस्कार मित्रांनो, शिवा 9 जुलै प्रोमध्ये सुहास म्हणतो, तिने प्रसाद घरात केला असेल कशावरून? मला दाट संशय तिने बाहेरून विकत घेतला असेल. शिवा म्हणते, नाही हो दादा. दोघं पण मागे बघतात तर दारामध्ये शिवा उभी असते. आता दोघांचा चेहरा पडतो. शिवा जवळ येते आणि म्हणते, प्रसाद घरचाच होता. मला वाटलंच याच्या मागे तुम्ही दोघं असणार. संपदा बोलली ना, ताई येऊन गेली, तेव्हाच मला अंदाज आला. आता तुमच्या दोघांच्या बोलण्यावरून एवढं क्लिअर झालं ना, का माझ्यामध्ये घुसता रे तुम्ही दोघंजणं? अरे का रे ऐकून सुहास आणि कीर्ती चांगलेच हादरतात. शिवा म्हणते, नाही मला माहिती आहे, आत्ता परिस्थिती सगळी माझ्या विरोधात आहे. पण एक दिवस माझं असणार. हे घर, माझा नवरा माझ्या बाजूने असणार. कीर्ती म्हणते, तेवढा वेळ देणार नाही मी तुला. तू किती विचार कर, किती स्वप्न रंगव, पण मी तुला ह्या घरामध्ये टिकूच देणार नाही. शिवा म्हणते, किती दिवस टिकायचं, कसं टिकायचं हे सगळं मी बघेल. तुम्ही माझ्यामध्ये पडू नका. नाही आत्ताचं ठीक आहे, पुढच्या वेळेस मध्ये पडला तर? सुहास म्हणतो, एक्सक्यूज मी, धमकावतेस? शिवा हसून म्हणते, नाही मी फक्त सांगते. आणि कीर्तीला म्हणते, तुम्ही तर माझ्या नणंदबाई आहात, तुम्हाला काय बोलणार? जोरात टाळी वाजवते आणि हात जोडून म्हणते, त्यामुळे फक्त विनंती करते, माझ्याबरोबर ना इज्जतीत राहायचं. हां? सुहास म्हणतो, वाव, विनम्रपूर्ण धमकी. शिवा म्हणते, नाही मी विनंतीच करते, तुम्हाला धमकी वाटते. तुम्हाला गुंड बोलात, वाटेल तसा बोललात. मी काही बोलले? पण माझ्या बहिणीविषयी काही बोलायचं नाही. हां? आणि अजून एक गोष्ट, मी या घरात आले, मी या घरातून अजिबात बाहेर जाणार नाही. हां? घराचा उंबरठा ओलांडून आले संसार करायला, तो तुमच्या समोर करून दाखवेल. हसून म्हणते, तुमची साथ असेल तर चांगलंच आहे, आणि साथ द्यायची नसेल, असंच मध्ये यायचं असेल तर मग खपवून घेणार नाही. नणंदबाई? सुहासला म्हणते, येते. तो स्माईल करून मान हलवतो. आता कीर्तीला खूप राग येतो. ती धावायला लागते. सुहास तिला पकडतो आणि म्हणतो, धमकी देऊन गेली ग आपल्याला. आता आपल्याला ना याची सवय करून घ्यावी लागेल. ही पडली गुंड, ही कधी काय करेल ना सांगता येत नाही. कीर्ती म्हणते, तू आधी तुझं तोंड बंद कर. हिचे ना ह्या घरातील दिवस भरले आता. रात्री संपदा शिवाचं छान आवरते. शिवा म्हणते, पण मी आत्ता काय आवरलं? संपदा म्हणते, अगं वेडाबाई, तुझं कायमचं शिफ्टिंग होणार आहे आता डंबोच्या रूममध्ये. आशू दार उघडतो तर दारामध्ये हातात दुधाचा ग्लास घेऊन शिवा उभी असते. तिच्या मागे उर्मिला आणि संपदा असतात. आशू घाबरून म्हणतो, दूध? उर्मिला म्हणते, आता जास्त प्रश्न विचारू नको, चल हो बाजूला. आणि शिवाला आत ढकलतात. आशू म्हणतो, तू हे मुद्दाम करतेस ना? आता शिवा ओरडते, तुला चांगलं माहिती आहे, जे काय झालं ना ते मी अजिबात मुद्दाम केलं नाही. ती आता अंथरून घेते आणि रागा खाली टाकते. आशू म्हणतो, खरंच माझं चुकलंच, यामध्ये शिवाची काय चूक आहे? तो म्हणतो, शिवा ऐक ना, तू वर झोप, मी खाली झोपतो. शिवा म्हणते, नाही रे, मी असंच बोलले, तू वाईट नको वाटून घेऊ. आशू म्हणतो, तू आता माझं डोकं नको उठवा. तिला पकडायला जातो तेवढ्यात त्याचा तोल जातो. तो शिवाच्या अंगावर पडतो. आता दोघांचा पण तोल जातो आणि बेडवर पडतात. आता आशू शिवाकडं बघतच राहतो, कारण त्या साडीमध्ये ती खूप सुंदर दिसत असते. आता शिवा पण त्याच्याकडे बघत असते. सकाळी सीता येते आणि दार उघडत म्हणते, आशू. आणि समोरचं दृश्य बघून तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.